माजलगावमधील 2 मेंढपाळावरती प्राणघातक हल्ला झाला आणि तो व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला. मात्र हा वाद कशामुळे झाला या दरम्यानची चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत त्याच 2 तरुणाची पीडित तरुणाचे आजोबा माझ्यासोबत आहेत. नेमकं वाद कशामुळे झाला? वाद मेंढ्या पाण्यावर चालल्या होत्या आणि पाण्यावर जात असताना थोडी त्यांची गाडी साईडला होती आणि त्या साईडच्या गाडीला डाका लागला. डाका कसा लागला? अरे म्हणले लागला आता बाबा तुझी काय नुकसान झाले असले देऊ आम्ही. कशाचे नुकसान म्हणून त्यांनी तर सुरुवातच केली हाणायला. माझे 2 नातू जरब मारलेत. कुऱ्हाडीचा मारे, दगडाचा मारे, काट्याचा मारे आणि मेंढरसुद्धा 2-4 लंगडी केले. ते याच्याकरता महाराष्ट्र शासनानं न्याय द्यावा. नाही जर न्याय दिला तर आम्ही काही धनगर गज बसणार नाहीत. पोलीस स्टेशनला आम्ही धरणं धरून बसलो तर त्यांनी सांगितलं 4 दिवसामध्ये तुमचं आरोपी धरूत आणि 4 दिवसात जर त्यांनी नाही धरले तर आम्ही आंदोलन करायला तयार आहेत. पुढं 4 दिवसाच्या पुढे आम्ही आंदोलन माझ्याला पोलीस स्टेशनला करणार आहेत. आज लक्ष्मण हाके आणि तुम्ही पोलीस प्रशासनासोबत चर्चा केली. त्या चर्चामध्ये नेमकं काय त्यांनी काय आश्वासन दिलं? मग त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही आता आम्ही तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही काय घाबरू नका. लक्ष्मण हाके होते, निर्मळ अण्णा होते असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पोलीस स्टेशनला बी बोलून गेले. हो असं मग ते म्हणले बाबा आता तुम्हाला 4 दिवसांना अटक करून पूर्व तुम्हाला ते आरोपी आणून देऊ असं पोलीस स्टेशनला सांगितल्यावर आणि हाके आणि हे गेले पुन्हा. मग या अगोदर ज्या व्यक्तीने तुमच्या नातूवर हल्ला केला तुमचे आणि त्यांचे काही वादविवाद या अगोदरचे काही आहेत ही पहिलीच घटना अशी? काहीच नाही. आम्ही धनगर आहेत, ते कोण आहेत आता काय आम्हाला माहीत नाही. वाढ नाही या वाढणे आमचं त्यांचं बोलणं भाषण नाही, काहीच नाही. हे अचानक का घडलं ह्याचं आम्हाला कोडं पडलं आहे. का आमचा विरोध नाही, त्यांचा आमचा काही बांधाला बांध नाही. आम्ही मेंढरो दरवर्षी येतोच नाही इकडे घेऊन. दरवर्षी नाही, आमच्या धनगराचं कुळच फिरतं आहे सगळं जंगलामध्ये. आम्हीच फिरत नाहीत, आमचे पुढचे धनगर फिरत नाहीत. पण ह्या 2 वर्षामध्ये काय मिसळलं आहे हेच काही कळाना. आमच्या धनगर बंधूवर लेकरावर हल्ला होतो आहे, ह्याची सरकारनं दक्षता घ्यावी एवढीच विनंती. स्थानिक आमदारांना वगैरे तुम्ही भेटलात का? नाही. त्यांच्याकडे काही मागणी वगैरे असणार आहे का नाही? ते आता लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहतात, त्यांच्याकडे काही मागणी असणार? काहीच मागण्या नाही. ओके, धन्यवाद. खरं तर त्या 2 पीडित तरुणाची आई पण माझ्यासोबत आहेत. आई, सकाळपासून या ठिकाणी तुम्ही आंदोलन करतायत, मात्र पोलीस प्रशासनानं तुम्हाला काही माहिती दिली का किंवा आम्ही अशा पद्धतीमध्ये काही कारवाई वगैरे करतोय असं काही? काहीच नाही सांगितलं. 4 दिवसांनी करू म्हणले. मग 4 दिवसानंतर मग आंदोलन करू. एवढंच. ज्यावेळेस ती घटना घडली तुमच्या मुलासोबत ती मारहाण होत होती त्या दरम्यान तिथं तुम्ही होतात का? आखाड्यावर होते मी. मुलं पाण्यावर चालले होते. पाण्यावर जाताना हाणलं. म्हणजे तुमचं आणि ज्या ठिकाणी घटना घडली अंतर किती होतं? अंतर म्हणजे ते लांब होते आणि आखाडा जरा दूरच होता. म्हणजे ते बरेच लांब होते आणि ते आरडा उठला म्हणून मी पळायला गेले. तर ते म्हणले येऊ नको, हे लय घाण बोलायले, ते येऊ नको असं म्हणून सांगितलं मुलाने. तिथं स्पॉटला मुलांना तुमच्या मारहाण करणारे किती जण होते? 2 जण. त्यांच्या ऑलरेडी हातामध्ये कुऱ्हाड वगैरे होती का त्या ठिकाणची कुठली घेतली त्यांनी? त्यांच्याच हातात होते, ते घेऊनच आलते कुऱ्हाडी. आता नेमकं न्याय नाही मिळालं तर नेमकी पुढली भूमिका काय असणार आहे? सगळे तुम्ही कुटुंब गावातील ग्रामस्थ आलात. आम्ही काय नाही भेटलं नाही आता आम्ही हे करणार इथं, मग आंदोलन करणार इथं. काय करणार? सकाळपासून काही पोलीस प्रशासनाने आश्वासन वगैरे दिलं? आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्ही सकाळपासून बसलो इथं, बिन पाण्याचं बिन आणा पाण्याचं. माझे दोन्ही मामी ही माझी दोन्ही आमचे ते ॲडमिट आहेत दवाखान्यात. आमचे मामा मेंढ्याकडे आहेत. आम्हाला न्याय पाहिजे. आजी, अगोदर कधी अशा गावामध्ये घटना घडली तुमची काही पहिलीच वेळ आहे? पहिलीच आहे. काय असं सातत्यानं काही त्रास शिवीगाळ वगैरे होत होती त्या मुलांसोबत का ते देखील हा पहिलाच प्रकार आहे? पहिलाच प्रकार नाही. काय नाही गाळ नाही, काय नाही. किती वेळ झाला इथं पोलीस प्रशासनाच्या या पूर्ण परिसरामध्ये बसला? सकाळपासून बसलोत आम्ही. आता इथलं पोलीस प्रशासनानं गावामध्ये जाऊन चौकशी वगैरे करतंय का नाही? केली.
ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर या पीडित कुटुंबियांचे येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात. मात्र समोरच्या व्यक्तीवरती कारवाई झाली पाहिजे ही प्रामुख्यानं या पीडित कुटुंबांची मागणी आहे. मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये कशा पद्धतीमध्ये कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुमडी, या बीड माजलगाव.